तर आज बनवूया मस्त असं चमचमीत झणझणीत बिना वाटणाचं चिकन। तर त्यासाठी मी ना अर्धा किलो चिकन घेतलेलं, स्वच्छ साफ करून घेतलं आणि त्याला हळद आणि लिंबू लावलेलं आणि त्याला अर्धा तास ठेवलेलं। नंतर त्यासाठी मी 5 कांदे घेतले आणि 2 टोमॅटो घेतले आहेत। कांदे मोठे असतील ना तर 2-3च घ्या, हे छोटे कांदे आहेत म्हणून मी 5 घेतलेलं। आता कांदा ना बारीक बारीक कापून घ्यायचा, एकदम छोटा कांदा कापायचा असा। टोमॅटो पण तसाच बारीक कापून घेतला। नंतर इथे मी गॅसवर कढाई ठेवली, त्यामध्ये 2 चम्मच जसं तेल घालते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकले आणि नंतर खडे मसाले 2 मिनिटं भाजले की त्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा आहे ना तो घालून घ्यायचा। थोडंसं मीठ टाकते, त्यामुळे कसा कांदा लवकर भाजून येईल। कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालायची। आलं लसणाची पेस्ट पण 1 मिनिट अशी भाजू द्यायची। नंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातला। टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यामध्ये मसाले घालायचे। मसाल्यामध्ये मालवणी मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, हळद आणि चिकन मसाला घातला। आता हा मसाला ना 1 मिनिट भाजू द्यायचा चांगला असा तेल सुटेपर्यंत। मसाला भाजला की त्यामध्ये आपण चिकन घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। त्यामध्ये पाणी घातलं नाही आणि वर ताट ठेवलं आणि त्यामध्ये पाणी ठेवते आणि तेच पाणी आपण चिकनमध्ये घालणार। तर इथे बघा मी 2 मिनिटं झालेली, पाणी सुटलेलं आणि ताटावरचं पाणी मी घालून घेतलं। तो शॉट आला नाही म्हणून तुम्हाला दिसलं नाही। आता ते पाणी घातलं गरम, त्यामध्ये आपण चिकन शिजवून घेऊया 10 मिनिटं। तर इथे बघा 10 मिनिटं चिकन शिजवून घेतलं, छान असं चिकन तयार झालंय। आता त्यामध्ये कोथिंबीर घालते। अशा प्रकारे आपलं बिना वाटणाचं चिकन तयार झालं। आणि त्याचबरोबर मी कोंबडी वडे पण बनवले, त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।